शेंदुर्णीत अग्निशमन बंब वापर प्रकरण तापले. शासनाची गाडी खासगी कामासाठी वापरली का? ॲडव्होकेट श्रीकृष्ण देवतवाल यांचा सवाल. जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगर पंचायतीच्या अग्निशमन बंबाच्या वापराबाबत नवे वादंग निर्माण झाले असून नगराध्यक्ष गोविंदभाऊ अग्रवाल यांच्या सांगण्यावरून शासनाच्या वाहनाचा इतर कामांसाठी वापर करण्यात आल्याचा आरोप पुढे आला आहे. या प्रकरणामुळे शेंदुर्णीतील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असून संपूर्ण प्रकरणाची निपक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल दिनांक 11 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास गोंदे गावाजवळील चळती परिसरात शेंदुर्णी नगर पंचायतीचा मोठा अग्निशमन बंब उभा असल्याचं ॲडव्होकेट श्रीकृष्ण देवतवाल यांनी पाहिले. बंब पुढील दिशेला तोंड करून उभा असल्याने संशय निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी ॲडव्होकेट श्रीकृष्ण देवतवाल यांनी घटनास्थळी थांबून स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली असता मटेरियल समितीच्या रोडवर पाणी मारण्यात आले आहे अशी मागणी काही नागरिकांनी दिल्याचं त्यांनी सांगितले. त्यानंतर शासनाच्या अग्निशमन वाहनाचा वापर नेमका कोणत्या उद्देशाने करण्यात आला असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. ॲडव्होकेट श्रीकृष्ण देवतवाल यांनी या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत गोविंद अग्रवाल यांच्या रोड मटेरियलच्या बदल्यात शासनाची गाडी वापरून रोडवर पाणी मारले जात आहे का असा थेट सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी या संपूर्ण घटनेबाबत फेसबुकवर पोस्ट करत सार्वजनिकपणे नाराजी व्यक्त केली असून शासनाच्या मालमत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान फेसबुक पोस्ट नंतर आज नगराध्यक्ष गोविंदभाऊ अग्रवाल यांनी नगर पंचायतीत माझी बदनामी करण्यात आली असल्याचा मुद्दा उपस्थित केल्याचंही ॲडव्होकेट श्रीकृष्ण देवतवाल यांनी सांगितलं. त्यामुळे हे प्रकरण आता अधिकच चिघळले असून नगर पंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सत्य बाहेर आणावे अशी मागणी केली आहे. शासनाच्या वाहनांचा वापर जर खासगी अथवा इतर लाभांच्या कामासाठी होत असेल तर संबंधितवर कठोर कारवाई व्हावी अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. या वादावर शेंदुर्णी नगर पंचायतीच्या प्रशासनावर दबाव वाढला असून पुढील काळात या प्रकरणात कोणते नवे खुलासे होतात याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागले आहे. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल चौधरी, शेंदुर्णी.